आईने घराबाहेर काढलेला मुलगा 15 वर्षांनी परत आला तेव्हा संपूर्ण गाव रडत होतं. एक छोट्याशा गावात राहुल नावाचा मुलगा आपल्या आईसोबत राहत होता. वडील लहानपणीच गेले होते. आईने लोकांच्या घरी धुनी भांडी करून राहुलला मोठं केलं. पण राहुल चुकीच्या मित्रांच्या संगतीत गेला. अभ्यास सोडला, खोटं बोलू लागला आणि आईचे पैसे चोरू लागला. एक दिवस आईने त्याला समजावत म्हणाली, बाळा, अजून वेळ गेलेली नाहीये, आयुष्य बदल. पण राहुल रागाने ओरडला, तू मला शिकवू नकोस, आणि घरातील उरलेले पैसे घेऊन पळून गेला. महिने गेले, वर्षे गेली, राहुलचा काहीच पत्ता लागला नाही. गावात सगळे म्हणू लागले, तो आता कधीच परत येणार नाही. आई मात्र रोज घराच्या उंबारठ्यावरती बसून त्याची वाट पाहायची. प्रत्येक सणाला ती त्याच्यासाठी एक ताट वाढून ठेवायची. 15 वर्ष उलटली. एक दिवस गावात मोठ्या गाड्यांचा ताफा आला. सूट बूट घातलेला एक श्रीमंत माणूस खाली उतरला. कुणालाच तो ओळखू आला नाही. तो सरळ त्या जुन्या घरासमोर गेला. दार ठोठावलं. आतून एक अशक्त म्हातारी बाहेर आली. त्या माणसाने तिच्या पायांवर डोकं ठेवलं आणि रडत म्हणाला, आई, मी तुझा राहुल, परत आलाय. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने थरथरत्या हातांनी त्याचा चेहरा धरला आणि म्हणाली, माझा मुलगा, खरंच आलास? राहुलही रडत म्हणाला, आई, मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो. शहरात गेल्यावरती खूप हाल झाले. उपाशी राहिलो, मार खाल्ला, पण तुझे शब्द आठवत राहिले. पुन्हा शिक्षण घेतलं, मेहनत केली आणि आज स्वतःची कंपनी उभी केली आहे. पण एवढं यश मिळालं तरी तुझ्याशिवाय सगळं अपूर्ण होतं. दुसऱ्याच दिवशी राहुलने आईसाठी नवीन घर बांधायला सुरुवात केली. गावातील गरीब मुलांसाठी मोफत शाळा सुरू केली आणि वृद्धांसाठी अन्नछत्रही सुरू केले. गावातील लोक म्हणू लागले, पैसा मोठा नसतो, आईच्या आशीर्वादापेक्षा मोठं काहीच नसतं. आजच्या या कथेची शिकवण ही आहे मित्रांनो, की आयुष्यात किती जरी मोठे झालो तरी आई वडिलांचा सन्मान आणि त्यांचे प्रेम कधीही विसरू नये. चुकीची वाट सोडून योग्य मार्गावरती परत यायला कधीच उशीर होत नाही. तो थँक्यू सो मच मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही माझी ही गोष्ट पूर्ण ऐकल्याबद्दल. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की ही गोष्ट कशी वाटली तुम्हाला.